हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. माझी तब्येत जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे मी बरेच दिवसापासून ब्लॉग बनवले नाही. व्हिडिओ पण नाही माझे पाहिजे असे. माझे जे जुने व्हिडिओ होते तेच मी अपलोड केलेले. आज मला जरा बरं वाटतं, तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज एखादा ब्लॉग बनवूया, तुमच्याशी गप्पा मारूया असं. सो काळजी घ्या, कारण हे पावसाचं वातावरण असं असतं की म्हणजे श्रावण आणि आषाढ महिना या महिन्यात थोडंसं थंडी, ताप, पचनक्रिया जरा आपली स्लो असते, तर ह्या गोष्टींची काळजी घ्या. सो आज थोडं बरं आहे तब्येत माझीवाली. तर काय इन्सिडेंट घडत आहे तुम्हाला पण माहिती आहे. चांगले लोक जात आहे. वाईट वाटतं ऐकून. ज्या लोकांना आपण बघितलेलं असतं, जे आपले लोक, आपल्यासारखे कॉमन लोक, आपण त्यांच्याशी बोललेलो वगैरे असतं, असे लोक जातात, तर खूप वाईट वाटतं. पण हे पण तेवढं सत्य आहे की जो आला आहे त्याला जाणं आहे. पण जवळच्या व्यक्तींचं खूप दुःख होतं. माझा तर स्वभाव असा आहे की ते जवळचं असो किंवा लांबचं असो, मी खूप इमोशनल आहे. मला पटकन डोळ्यात पाणी येतं माझ्यावालं. सो पण कधी ना काही लोक इतके निठूर असतात ना. आता कसं सांगायचं म्हटलं ना, आमच्या बिल्डिंगमध्ये 3-4 महिने झाले एक बाई एक्सपायर झाली. तर मी तिला ओळखत नव्हती, कारण आमची बिल्डिंग खूप मोठी असल्यामुळे, खूप विंगा जास्त असल्यामुळे, तर मी नव्हती ओळखत, एवढी मोठी बिल्डिंग असल्यामुळे. तर मी खाली गेली, माहिती पडलं म्हणून खाली जायला पाहिजे अशा वेळेस, म्हणून आम्ही आणि माझे मिस्टर आम्ही गेलो खाली. तर ते एकदम पुढच्या विंगला असल्यामुळे त्या बायका येत होत्या तिकडनं. तर मी विचारलं की कसं झालं, म्हणजे मला माहिती होतं एक बाई एक्सपायर झाली आपल्या बिल्डिंगमध्ये, पण कुठली झाली हे माहिती नव्हतं. मग आता त्या बाईंनी मला कसं सांगायला पाहिजे बरं, या फ्लॅट नंबर म्हणा, विंग म्हणा, काहीतरी. तर मला त्या बायकांनी कसं सांगितलं की हां ते तिथं राहायची, की ती जास्त कोणाशी मिक्स होत नव्हती. अरे ती मिक्स होत नव्हती हे मी तुम्हाला विचारलं नाही, फक्त मी एवढं विचारलं कुठली बाई, तर मिक्स होत नव्हती. म्हणजे असे लोक असतात, निठूर लोक असतात, त्यांना माया नसते. मग आता मला सांगा, त्या बाईला 4 मुली होत्या, शाळेत जायच्या, कॉलेजला जायच्या. आता त्यांचं करतच तिच्यात नाकीनऊ येत असेल आणि परत ती कोणात मिक्स म्हटलं तर अशी लोक असतात. तिला वेळ नसेल मिक्स व्हायला. जरुरी नाही की मिक्स झाले मग ती चांगली. म्हणजे एक बोलता ना, लोक असे असतात की मेल्यानंतरसुद्धा काहीतरी चुका काढतात, कारण त्यांना चुका काढायची आदतच असते. म्हणून जर एखादी व्यक्ती इम्पॉर्टंट असेल तर ते टेन्शन घ्या, जर इम्पॉर्टंट नसेल तर ते टेन्शन घेऊच नका. कारण जशी व्यक्ती तसं टेन्शन. इनफॅक्ट तुम्ही टेन्शन घेऊच नका. प्रत्येक टेन्शनवर तर काहीतरी एक तोडगा असतोच. अशी लोक असतात. तर ह्या गोष्टींचं कधी खूप वाईट वाटतं. कसे लोक देवाने पाठवलेले की त्यांना मायाच नाही. आता मला सांगा, कधी असं पण होतं, काही फार झालं होतं, अति झालं होतं, ती अशीच होती, तो असाच होता. आता बिचारे ते विमानात गुजरातला एवढा मोठा हादसा झाला, मग त्यांनी सर्वांनी काही पापच केलं होतं का? नाही ना. ते 4-4, 5-5 वर्षाचे मुलं होते. त्यांनी तर नीट जग पण ओळखलं नव्हतं, ना जग पण बघितलं नव्हतं. मग त्यांनी काही पाप केलं होतं का? नाही. होणाऱ्या गोष्टी होत असतात, पण लोक ना बोलताना तोंड सांभाळत नाही. एखाद्याचं चांगलं असलं ना, तिला लय झालं होतं, ती लय मकडत होती, तो लय मकडत होता. अरे ह्या धावपळीच्या जीवनात जर आपल्यासाठी जर थोडा वेळ काढून जर थोडंफार एन्जॉय करून घेतला, मग त्याला काही मकडनं बोलता का? नाही. पण लोक ना विचित्र भरलेले आहे. त्यांना जमत नाही काही गोष्टी, किंवा ते करू शकत नाही, म्हणून दुसऱ्याचं सुख बघवलं जात नाही, अशी पण लोक असतात. म्हणून पहिली गोष्ट तर टेन्शन समोरचा जर चांगला व्यक्ती असला तर ठीक आहे, पण पटकन एक्सप्रेस करू नका. कारण
ते हसून विचारणार तुम्हाला, रडून विचारणार आणि दुसऱ्याला हसून सांगणार. आणि मग जर कधी आपण थोडंसं दुःखात असलो तर त्याला लय झालं होतं, तिला लय झालं होतं, हे अशी लोकं असतात. असल्या लोकांपासून लांब पण राहायला पाहिजे. कारण समजा एखादी व्यक्ती आपल्याजवळ बसली, तो दुसऱ्याचं वाईट बोलत असला तर समजा आपलं नक्की वाईट बोलणार दुसऱ्याजवळ जाऊन, अशी पण व्यक्ती असतात. तर म्हणजे बोलताना की माणसं ओळखणं सर्वात अवघड गोष्ट असते. खूप अवघड गोष्ट असते माणूस ओळखणं म्हणजे. सो फ्रेंड, एवढंच मी बोलणार आहे. काळजी घ्या, माणसं ओळखा, टेन्शन घेऊ नका. टेन्शन तर म्हणजे जीवनाला लागूनच आहे. टेन्शन बगैर कोणीच नाही. कोणाचं लग्न होत नाही म्हणून टेन्शन, लग्न झालं तर तो नवरा कसा निघेल तो टेन्शन, आणि सर्व चांगले असलं तर मग मुलं होता त्यांचं टेन्शन नाही होत, त्यांचं टेन्शन मोठं झालं, त्यांचं लग्न, नोकरी वगैरे टेन्शन असणार. आणि त्याच्यातून पण कुठंतरी सुख शोधून घेणं हे आपल्याच हातात आहे. स्वतःची काळजी घ्या. सो माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. टेक केअर. बाय.